अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा, मग बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही किंवा त्याच डिझाईन बनवून कंटाळा येतो, कधीतरी सण वगैरे असतो आणि साडी सुद्धा वेगळी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे। नक्कीच या ब्लाउज डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूप सोपं जाईल। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून ह्या डिझाईनमुळे नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे आपला ब्लाउज पीस। साडीचा थोडासा कपडा इथे मी घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी। त्याचबरोबर आपण ब्लाउज पीसचा काठ सुद्धा इथे कट करून सेपरेट करून घेतलेला आहे आणि हा जो काही काठ आहे हा बऱ्यापैकी ब्रॉड आहे, म्हणजेच आपण आता खूप सुंदर अशी डिझाईन नक्कीच इथे बनवू शकू। तर बघा, मग सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचा बॅक पार्ट जो आहे ना तर तो दाखवते। ॲक्च्युली याचा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि याचं मेजरमेंट किती आणि कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग मार्किंग स्टिचिंग करायची तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, मग इथे जेवढी उंची आहे ना त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे। तर इथे टोटल मग आपण 14.5 मार्किंग केलेली आहे। 13.5 ब्लाऊजची उंची आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 इंच शोल्डर। त्याचबरोबर याचा मुंडासुद्धा आपण 5.5 इंचाचा घेतलेला आहे आणि इथे 1.5 मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे। इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक म्हणजेच 8 अधिक 1.5 इंच मार्जिन, असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आणि आता सगळ्यात आधी अस्तरच्या बॅक पार्टवर आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत। तर इथे तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। तर इथे मी टोटल 10ला मार्किंग केली। पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून आपल्याला हा बॉक्स ते ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। त्यानंतर आपला जो काही गळ्याचे शेप आहे त्याची मार्किंग करायची। तर बघा, इथे साईडला मी 3 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि तिथून आता ह्या पद्धतीने आपल्याला हे मॅच करायचं आहे बघा गळ्याच्या साईडला आणि नंतर इथून इथपर्यंत। तर बघा, जेवढा गळा होता त्याच्यात मी थोडंसं वरतीच घेतलेला आहे कारण की आपला हा शेप मॅच व्हावा यासाठी। ठीक आहे, जर तुम्हाला अजून डीप हवा असेल तर मग तुम्ही खालीसुद्धा घेऊ शकता। तर बघा, अशा पद्धतीने ही मार्किंग झालेली आहे। आता आपण जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे। तर हा जो काही गळा आहे हा आपण बिना कॅनव्हास पेपरचा बनवणार आहोत, फक्त पॅचसाठी इथे कॅनव्हास पेपर लावणार आहोत। त्यामुळे मग मी इथे डायरेक्ट बघा हा गळा कट करून घेतलेला आहे आणि ही जी काही मार्किंग आहे साईडची शोल्डरच्या साईडने तर ती आपल्याला कॅनव्हास पेपरवर मार्क करायची आहे। तर इथे मी पेपर कॅनव्हास घेतला आहे आणि आपल्याला तो डबल फोल्ड करायचा आहे आणि बघा इथे ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला फेंट मार्किंग दिसते, तर स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला ती मार्किंग इथे डार्क करून घ्यायची आहे। तर इथे मी एक पेन लावली आणि बघा मग आता इथून ह्या पद्धतीने मार्किंग करून घेत आहे। आता ही इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला साईडने सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे इकडची सुद्धा बघा मुंड्याच्या साईडची जी मार्किंग आहे ना ती। आता या दोन्ही मार्किंग करून झाल्यानंतर हीच मार्किंग आपल्याला बघा दुसऱ्या साईडला सुद्धा कॅनव्हास पेपरच्या फेंट दिसते, तर ती आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडचे शेप आपले सेम यावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। तर बघा इथून सुद्धा मग ह्या पद्धतीने। ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग केलेली आहे यावर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर एक लाईन एवढं आपण इथे मार्जिन ठेवूनच हे कटिंग करूयात आणि नंतर आपण ते पॅच करताना तेवढं कट करून घेणार आहोत। ठीक आहे, तर या पद्धतीने आता इथे कॅनव्हास पेपरसुद्धा कट झालेला आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला हा काठ बसतोय की नाही ते चेक करायचं आहे। तर बघा, मग मी या पद्धतीने ठेवते। तर साईडने आपल्याला थोडंसं इथे जॉईंट द्यावं लागणार आहे, तर खालचा आणि वरचा जो काही काठ उरतोय तर तो आपण तिथे यूज करू शकतो। तर बघा, मग मी इथे कट करून ते सेपरेट करून घेतलं आणि आता आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। आणि आता हे जोडताना सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट बघा ह्या पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक अशा टोटल आपल्याला 3 पिन इथे लावून घ्यायच्या आहे
आणि ते सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना लक्षात ठेवायचं आहे की मार्जिन एकसारखं आलं पाहिजे ना आपलं। त्याचबरोबर टीप देताना अतिशय सावकाश टीप द्यायची आहे, कारण की आपण जशी टीप मारणार तसाच गळ्याचा शेप येणार आहे। आणि हा जो काही गळ्याचा आकार आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न लावता बनवत आहोत, त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे। म्हणूनच मग ह्या पद्धतीने व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक सावकाश आपल्याला गळ्याच्या साईडला इथे 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। आता बघा ही टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेऊयात। तर कमरेच्या साईडने साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारायची आहे। आणि ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या इथे सोबतच फिनिशिंगचं इथे रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही। आता टीप मारल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे बघा कमरेच्या साईडचा। आणि हा कटिंग करून झाल्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे। तर बघा मग मी ह्या पद्धतीने व्यवस्थित इथे कटिंग करून घेत आहे। आणि आता हे कटिंग करून झाल्यानंतर इथे द्यायचे आहे आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंगचा तिथे फोल्ड व्हावा, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक कट्स मारायचे आहे। त्याचबरोबर ब्लाऊजचा कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि बघा ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण सरळ करून घेतला। आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप। तर बघा मग आता दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठीच्या ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही आठवणीने फॉलो करायच्या आहे, म्हणजे नुसतं डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज शिवणंच नाही तर त्या प्रॉपर फिनिशिंगसहित कसं बनवावं तर हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी। तर बघा मग इथे व्यवस्थित काठोकाठ थोडं थोडं पकडत मी प्रॉपर फिनिशिंगसहित इथे दाबटीप देऊन घेत आहे। आणि बघा मग किती छान अशी फिनिशिंगसहित आपला हा गळा इथे रेडी झालेला आहे। मी तुम्हाला दाखवते, हे बघा शेपसुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे आपल्याला जसा हवा होता तसा। त्यानंतर आता लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात। आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला कपडा जो आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको। तर बघा मग गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही साईडला आपण इथे प्रॉपर फिनिशिंगसहित दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा, बघितल्यावरच लक्षात येतं। त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कटिंग करताना कॅल्क्युलेट केलेलं नसतं। त्याचबरोबर टीप मारताना कुठे गोळा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि बघा मग व्यवस्थित मी थोडं थोडं पकडत इथे टीप मारून घेतलेली आहे। आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला जे काही एक्स्ट्राचा आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा एक्स्ट्राचा तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून आपल्याला कटिंग स्टिचिंग करताना सोपं जावं यासाठी। आणि इथे आपला हा बॅक पार्ट परफेक्ट साईजचा रेडी झालेला आहे। ठीक आहे, आता हा मी इथे साईडला ठेवून घेते। आणि त्यानंतर आता आपल्याला पुढचे जे काही पॅचेस आहेत तर ते रेडी करून घ्यायचे आहेत। तर बघा मी हे जे काही कॅनव्हास पेपर आहेत तर हे 2 वेगवेगळ्या साईडला ठेवले आणि त्यावर आपल्याला हे जे काही काठ आहे ना तर ते ठेवायचे आहे। आता हे दोन्ही पार्ट्स आपल्याला ॲक्च्युली ना उलटे करून घ्यायचे आहेत, तर ते कसे उलटे करायचे तर ते सांगते बघा। हा काठ आधी या पद्धतीने आहे। आता आपल्याला इथे ॲक्च्युली जॉईंटसुद्धा द्यायचा आहे, पण तो जॉईंट आपण नंतर देणार आहोत। आधी एक सिंपल टीप मारून घेऊयात बघा। या पद्धतीने काठावर मी कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे आणि जो काही गळ्याच्या साईडनी शेप येतो तिथे आपल्याला जी काही मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घ्यायची आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्टला पण इथे बघा लगेचच टीप मारून घेऊयात ह्या पद्धतीने बघा व्यवस्थित। पुन्हा सांगते, जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारायची आहे। आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात। आणि आता हे कट केल्यानंतर आपल्याला हे जे काही काठ आहे ना तर तो इथे आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, तर तो लगेचच आपण जॉईंट देऊन टाकूयात। तर बघा आता स्टिच ओपनरने मी इथे थोडंसं ओपन करते, जे आपल्याला जॉईंट करण्यासाठी थोडंसं फॅब्रिक लागणार आहे। तर खालचा पार्ट सरळ आणि त्यावर आता हा जो काही जॉईंट द्यायचा आहे ना तर तो काठाचा पार्ट आपण उलटा ठेवून घेऊयात बघा ह्या पद्धतीने। आणि
इथे एक सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे। आता ही टीप मारल्यानंतर आपण तो काठ पुन्हा सरळ करून इथे दाबटीप देऊन घेऊयात, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येत नाही। आणि बघा मग गळ्याच्या साईडने जी काही आपली टीप होती तर ती आपण आता कंटिन्यू केलेली आहे। एक्स्ट्राचा काठ इथे कट करून घेऊयात आणि आता ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून आपण ज्यावेळेस हा पॅच सरळ करू तो प्रॉपर फिनिशिंगचे इथे रेडी व्हावा यासाठी। आणि बघा ह्या पद्धतीने सरळ करायचं आहे आणि इथे द्यायची आहे आता आपल्याला दाबटीप। तर बघा आता इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला कॅनव्हास पेपर वगैरे वरती दिसायला नको, जेणेकरून हा आपण जो काही पॅच रेडी करत आहोत तर त्याची फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर तुम्ही ती आवर्जून फॉलो करायची। त्यानंतर ह्या पद्धतीने बघा कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे कॅनव्हास पेपर आणि जो काही आपला काठ आहे तर तो एकमेकाला जॉईंट होईल आणि हा साईड पार्टचा आपला जो काही पॅच आहे तर तो रेडी होईल। आणि त्या बघा ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे सगळंच, ठीक आहे। आणि आपला हा एक साईडचा पॅच रेडी झालेला आहे। सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचा पॅचसुद्धा इथे रेडी करून घेऊयात। तर तिथेसुद्धा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे आणि आधीच्या त्याचा थोडासा काठ आहे तर तेवढा आपल्याला इथे सफिशियंट आहे, त्यामुळे मग आपण लगेचच आता इथे जॉईंट देऊन घेऊयात। तर बघा मग लक्षात राहू द्या, फक्त जॉईंट देताना एक पार्ट सरळ आणि त्यावर दुसरा उलटा ठेवायचा, म्हणजे मग ते सरळ जॉईंट होतं। आणि दाबती म्हणजे जी काही दाबटीप असते ना तर ती पण शक्यतो द्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते। आणि बघा मी इथे टीप दिलेली आहे। आता ही टीप झाल्यानंतर एक्स्ट्राचं आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि हे कट झाल्यानंतर आपल्याला ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, म्हणजे आपला हा पार्ट सरळ होईल। आणि बघा हा सरळ केल्यानंतर आता आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप। तर मी पुन्हा सांगते, दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे इथे तर तो वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपला हा पॅच प्रॉपर फिनिशिंगचा इथे रेडी व्हावा यासाठी, ठीक आहे। आणि आता त्यानंतर ह्या पद्धतीने बघा कॅनव्हास पेपरला कडेकडेने टीप मारून आपल्याला जो काही काठ आहे तो आणि हा कॅनव्हास पेपर एकमेकाला इथे जॉईन करून घ्यायचा आहे। आणि हा जॉईन केल्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे, म्हणजे परफेक्ट मापाचा आपला हा जो काही पॅच आहे तर हा रेडी होईल, ठीक आहे। तर बघा मग फायनली आता दोन्ही पॅचेस आपण इथे रेडी करून घेतलेले आहे। आता सध्या हे दोन्ही पॅचेस आपल्याला इथे लावायचे आहे, पण ते लगेच लावायचे नाही आहे, त्याआधी आपल्याला मधली डिझाईन बनवून घ्यायची आहे। तर मी फक्त इथे एक मार्किंग करून ठेवते, ठीक आहे। आणि आता बेस्ट जे काही आपण आता पॅच बनवले होते ते मी साईडला ठेवून घेते। आणि आपण जो काही आता साडीचा कपडा काढलेला होता ना तर तो घेतलेला आहे मी इथे, आणि आपल्याला ना इथे 2.5 बाय 2.5चे चौकोन तयार करून घ्यायचे आहेत। तर बघा मी 2.5 इंचाची इथे मार्किंग करून घेते, म्हणजे मग आपली जी काही आपण पुढे डिझाईन बनवणार आहोत ना तर ती सेम रेडी व्हावे यासाठी। तर तुम्ही 2 बाय 2चे घेऊ शकतात किंवा 3 बाय 3, म्हणजेच उभं आणि आडवं 2.5 इंच किंवा 3 इंच किंवा छोटं हवं असेल तर 2 इंचसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात। तर बघा मग मी ते चौकोन हे कट करून घेतलेले आहे आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे त्रिकोणसारखा आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे बघा। आणि खालच्या साईडला आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। फक्त ते कसं फोल्ड करायचं आहे ते व्यवस्थित लक्ष द्या, मी पुन्हा सांगते बघा। ह्या पद्धतीने नंतर इकडनं इथपर्यंत आणि पुन्हा एकदा करायचं आहे, म्हणजे 3 वेळेस आपल्याला इथे त्रिकोण करताना आपण जसं फोल्ड करतो ना तसं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा। पुन्हा लक्ष द्या, असं असं त्यानंतर असं आणि खालच्या साईडने टीप मारून घ्यायची आहे। तर आता हे सेम ह्याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा इथे रेडी करून घेऊयात। आणि बघा हे एक्स्ट्राचं थोडंसं किंचित कट करायचं, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल, ठीक आहे। तर बघा मग सेम त्याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे इथे रेडी करून घेतलेले आहे आणि ते आता आपल्याला मधल्या शेपला लावायचं आहे। तर बघा गळ्यापासून मी 1-1 इंचाची मार्किंग करून घेत आहे, म्हणजे एकसारखे लागले जावं यासाठी, ठीक आहे। आणि आता ही जी काही मार्किंग केली ना तर ती स्ट्रेट असा गोलाकार शेप व्यवस्थित करते, म्हणजे आपल्याला हे लावणं सोपं जाईल। आणि बघा मग ह्या पद्धतीने आता आपल्याला हे लावून घ्यायचे आहे। जो काही ओपन पार्ट आहे तर तो आपल्या साईडने करायचा आहे, लक्षात राहू द्या। बघा मग जवळजवळच लावायचे आहे, डिस्टन्स वगैरे सोडण्याची काही इथे गरज नाही आहे। आणि आता हे तुम्हाला दिसताना सिंपल दिसतंय, पण ते लावल्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगेल काय करायचं आहे। तर खूप सुंदर लुक येतं, युनिक असं वेगळंच पाण्याचं आपलं पान कसं असतं झाडाचं पान त्यासारखा शेप येतो, खूप सुंदर दिसतं। आणि ॲक्च्युली इथे पोपटी कलर होता त्यामुळे ते अजून छान असं उठून दिसतंय। तर तुम्हीसुद्धा अशी नवीन पद्धतीची डिझाईन नक्की ट्राय करून बघा। तर आता बघा 1-2 कमी पडत आहेत, तर मी लगेचच आता इथे बनवून लावून घेते।
तर बघा मग हे सगळे आपण त्रिकोण लावून घेतले. त्यानंतर आपल्याला एक पट्टी तयार करायची आहे, चपटी पट्टी करायची आहे बघा. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथे एखादी लेस पण लावू शकतात, पण मी ही पट्टी लावणार आहे कारण की पट्टी लावल्याने जे काही लूक येतं ना तर ते थोडं वेगळंच आहे. सो त्यामुळे तर बघा मग एकदम छोटीशीच करते मी, खूप मोठी पण करत नाही आहे. तर तुम्ही पण बऱ्यापैकी छोटीच करायची आहे, जास्त मोठी करायची गरज नाही आहे. आणि आता ही जी काही रेडी केलेली पट्टी आहे तर ती आता आपल्याला लावून घ्यायची आहे. तर बघा मी इथे मॅचिंग दोरा होऊन घेते जेणेकरून फिनिशिंग छान दिसावी यासाठी, कारण की आता पट्टीला दोन्ही साईडने आपली टीप येणार आहे आणि म्हणूनच ते खूप सुंदर दिसणं तितकंच गरजेचं आहे. तर बघा मग मी इथे दोरा होऊन घेतला आणि जे काही त्रिकोण आहे ना तर बघा ते फिनिशिंग प्रॉपर यावी यासाठी त्यावर आपल्याला आता ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे. तर व्यवस्थित गोलाकार शेप आहे तर थोडी थोडी पट्टी व्यवस्थित पकडत आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ही जी काही पट्टी लावतो तर त्यामध्ये आपले हे जे काही त्रिकोण आहे ना तर जिथून बघा धागे निघण्याचे चान्सेस आहे तर ते त्यामध्ये दाबलं जाईल याची काळजी घ्यायची आहे, कारण खास त्यासाठीच आपण ही पट्टी लावतो आहे आणि तीसुद्धा मॅचिंगच लावतो आहे म्हणजे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित यावी यासाठी. तर बघा इथे इथपर्यंत काटोकाट टीप मारून घेतल्यानंतर आता पुन्हा दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप मारायची आहे. तर इथे मी एक्स्ट्राची पट्टी कट करून घेते बघा आणि मग पुन्हा दुसऱ्या साईडने म्हणजे ती जी काही पट्टी आहे ना तर ती प्रॉपर व्यवस्थित एकसारखी लागली जावी यासाठी. ठीक आहे, आता ही पट्टी लावून झालेली आहे आणि यानंतर आता काय करायचं आहे बघा, आपण जे काही पॅच तयार करून घेतलेले आहे ना तर ते आधी लावून घेऊयात आणि मग खालची त्रिकोणाची कशा पद्धतीने सुईचा उपयोग करून मणीचा उपयोग करून कशी डिझाईन बनवायची आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. ठीक आहे, तोपर्यंत फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला इथे ते पॅचेस लावून घ्यायचे आहेत. तर मी पुन्हा इथे दोरा चेंज करून घेतला आणि बघा ह्या पद्धतीने हे पॅच ठेवायचे आहे इथून बरोबर शोल्डरपासून डायरेक्टच आहे बघा मुंड्यापर्यंत. तर ते व्यवस्थित काटोकाट ठेवायचे आहे. ॲक्च्युली आपण जशी मार्किंग केली होती तशीच पॅचेसची कॅनव्हास पेपरवर वगैरे कटिंग करून सेम त्याच पद्धतीने केलेलं आहे, त्यामुळे हे पॅचेस इथे व्यवस्थित बसणारच आहे. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने तुम्हाला जर हाड जात असेल तर इथे तुम्ही पिनासुद्धा लावून ठेवू शकतात. आणि बघा मग व्यवस्थित इथे मी ही टीप टाकून घेते. ठीक आहे, आता ही टीप टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बघा, आतल्या साईडने पुन्हा व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे म्हणजे जो काही एक्स्ट्राचा थोडाफार पॅच असेल तर तो आपल्याला कट करायला, कारण की असं पण आपण थोडंसं किंचितसं मार्जिन हे ठेवत असतो. त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा आपलं मार्जिन गेलेलं असतं, त्यामुळे किंचितसा पॅच आपला हा बाहेर निघू शकतो आणि ते एक्स्ट्राचं इथे कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मुंड्याचा शेपसुद्धा चेंज व्हायला नको, आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको यासाठी. तर बघा मग या पद्धतीने छान पॅच लावला. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे लावून घेऊयात. तर बघा मग मी वरती घेतलेला आहे थोडासा आणि बरोबर जसा गळ्याचा आकार आहे तर तो आणि पॅचचा आकार हे दोन्ही व्यवस्थित मॅच करत आपण इथे हे लावून घेऊयात व्यवस्थित काळजीपूर्वकच. हे बघा आणि आता इथे सुद्धा टीप मारून झाल्यानंतर आधीच्या पॅचला जसं आपण उलटं करून टीप मारलेली होती बघा ह्या पद्धतीने सेम तशीच टीप मारून घ्यायची आहे. मी म्हटल्याप्रमाणे एक्स्ट्राचा पॅच आपल्याला कट करून प्रॉपर असं बॅकपार्ट रेडी करण्यासाठी. आणि बघा मग टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा आपण इथे कट करून घेऊयात ह्या पद्धतीने व्यवस्थित. ठीक आहे, आणि आता तुम्हाला सरळ करून दाखवते की ते प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे पॅचेस इथे लागले गेलेले आहे. मोठा काठ होता म्हणून आपल्याला हा पॅच करता आला नाही, तर बऱ्याचदा तो करताच येत नाही. आता पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी सगळ्यात आधी बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर बघा इथे सेंटरपासून 4.5ला मार्किंग करते आणि उभा जो टक्स आहे तर तो मी 3.5चीच मार्किंग करते, कारण की पुढची डिझाईन वरती जी येईल ना त्याला प्रॉब्लेम यायला नको यासाठी. तर असं आपण 4ची सुद्धा उंची घेऊ शकतो. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टक्स टाकायचा आहे. लक्षात राहू द्या टक्स टाकताना स्टार्टिंगला नेहमी लॉक करायचा आहे जेणेकरून तिथून शिलाई निघणार नाही आणि आपले टक्स लवकर खराब होणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब व्हायला नको यासाठी. आणि एवढंच नाही, त्या टक्सला संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची असते. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेत आहोत आणि फायनली आपले दोन्हीही टक्स प्रॉपर फिनिशिंग सहित टाकून झालेले आहे. लॉकसुद्धा करून झालेले आहे बघा, वरूनसुद्धा ते व्यवस्थित प्रॉपर दिसतंय. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे आता मी सांगितल्याप्रमाणे जे काही त्रिकोण लावलेले आहेत तर ते आपल्याला सुईने त्याचा शेप चेंज करायचा आहे. तर त्याआधी मी मॅचिंग म्हणजे ज्या कलरचे त्रिकोण आहे ना तर त्याच कलरचा दोरा सुईमध्ये इथे ओवून घेत आहे.
4 पदरी ओवायचा आहे, म्हणजे एक एक टाका टाकला तरीसुद्धा त्या गोष्टी पॅक होतात, आपल्याला डबल डबल टाका टाकण्याची गरजसुद्धा पडत नाही त्यामुळे. ठीक आहे. आता त्याचबरोबर आपल्याला इथे गोल्डन कलरचे मनीसुद्धा घ्यायचे आहेत. तर मी मीडियम साईजचे लावणार आहे आणि हे त्रिकोण बघा ह्या पद्धतीने आपल्याला असे आतल्या साईडने ओपन करायचे आहे बघा, म्हणजे पानाचा शेप दिसतोय. आणि एक वरती आणि एक खाली फोल्ड करायचं बघा. आता एक मी वरती केला, त्यामध्ये एक मनी टाकून घ्यायचा आहे आणि इथे उलटं करून एक गाठसुद्धा टाकून घ्यायची आहे. पुन्हा बघा आता हे जे काही आहे ना, तर जो शेप आहे तर तो खालच्या साईडला फोल्ड करायचा आहे आपल्याला आणि पुन्हा सुई टाकून त्यामध्ये एक गोल्डन कलरचा मनी टाकायचा आहे आणि पुन्हा ते आता आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने. आणि उलटं करून पुन्हा ते एक गाठसुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि डबल डबल आपल्याला इथे टाका टाकायला नको खरं तर, त्यामुळेच आपण मग घेताना 4 पदरी दोरा घेतला आहे. पुन्हा बघा पुढचा त्रिकोण आहे तर तो ह्या पद्धतीने व्यवस्थित ओपन करायचा आणि वरच्या साईडला फोल्ड करायचा आहे. म्हणजे काय करायचं की त्रिकोण आपण एकाच साईडने लावले आहे, पण एक वरती आणि एक खाली असा फोल्ड करत जायचा आहे, म्हणजे वेगळी युनिक अशी डिझाईन तयार होते. आणि एक एक आपण गोल्डन मनी लावतो, तर तो खूप मोठा मनी लावत नाही आहे, जरा मी मीडियम साईजचाच मनी इथे घेतलेला आहे. आणि युनिक अशी ही डिझाईन आपली रेडी होते. कारण बऱ्याचदा आपण इथे त्रिकोण लावत असतो, फ्रील लावत असतो, पण या पद्धतीने सुद्धा नवीन पद्धतीचे त्रिकोण करून त्यापासून पानाचा शेप तयार होत आहे. तर तो सुद्धा तुम्ही ट्राय करून बघावा असं मला वाटतं. त्यामुळे सुद्धा खूप सुंदर असं नक्कीच आपल्या ब्लाऊजला लूक येईल. आणि संपूर्ण त्रिकोण आता आपण सेम ह्याच पद्धतीने इथे तयार करून घेऊयात. आणि बघा मग फायनली काठापासून म्हणजे मोठ्या काठापासून आपण खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन इथे रेडी केलेली आहे. हे बघा पूर्ण पान आपले इथे रेडी झालेले आहे. एक खाली एक वरती अशा पद्धतीने आपण ते फोल्ड केले, त्यामध्ये एक एक गोल्डन मनी लावलेला आहे. त्याचबरोबर गळ्याच्या तिथे आणि खाली एक सिंपल अशी लेस लावलेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गळ्यापासून साईडला शोल्डरपर्यंत जो काही पॅच लावलेला आहे तिथे सुद्धा लेस एखादी लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मी तरी इथे लावलेली नाही आहे, कारण कस्टमरला जास्त लेस नको होती, फक्त बारीकच एक लावायची होती तिथे. सो त्यामुळे मग मी फक्त तिथेच लावलेली आहे. सो तुम्ही साईडला लावली तरीसुद्धा अजूनच ब्लाऊजला नक्कीच छान असं लूक येईल. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कारण बऱ्याचदा काठ जर असेल तरी आपल्याला सुचत नाही, तर बघा काठ आणि साडीचा थोडासा कपडा असं सुंदर कलर कॉम्बिनेशनची खूप सुंदर अशी आपण आज डिझाईन बनवलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे असं सहज स्टिच करता येईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तो नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल, तुम्हाला तो खूप शोधावा सुद्धा लागणार नाही. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.